इंजिनिअरिंग प्रवेश फेरी 2 सध्या सुरू झालेली आहे। ऑप्शन फॉर्म आणि अलॉटमेंटच्या तारखा वेबसाईटवरती पाहायला मिळत आहे। यामध्ये ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राउंड सेकंड थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय कॅन्डिडेट, याचा अर्थ असा विद्यार्थ्यांना ऑनलाईन जो ऑप्शन फॉर्म आहे त्याचं सबमिशन करायचं आणि त्याचं कन्फर्मेशन करायचं त्यांच्या लॉग इनने। तर त्याच्याकरता मुदत दिलेली आहे 20 ऑगस्ट 2024 ते 22 ऑगस्ट 2024 दरम्यान विद्यार्थी हा ऑप्शन फॉर्म सबमिट करून कन्फर्म करू शकता। यामध्ये विद्यार्थ्यांना आधी जर एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि त्याच्यामध्ये त्यांना काही बेटरमेंटसाठी विद्यार्थ्यांनी आता हा राऊंड अटेंड करत आहे। ऑप्शन फॉर्म भरत असताना आता कॅप राऊंड 1चा जो कट ऑफ आहे तो वेबसाईटवरून डाउनलोड करा, त्याचा व्यवस्थित अभ्यास करा। कॉलेज वाईज चांगलं कॉलेज, त्यातली चांगली ब्रँच आणि आपली कॅटेगरी, त्याचं स्टेट मेरिट लिस्ट नंबर, MST CETचे पर्सेंटाईल मार्क आणि त्यानंतरच त्याच्या जागा किती त्या कॉलेजला व्हॅकंट आहे याचा व्यवस्थित अभ्यास करूनच ऑप्शन द्यायचे आहे। काही विद्यार्थी आहे त्या ऑप्शनमध्ये काहीच बदल करत नाही, असे देखील काही विद्यार्थी असतात। काही विद्यार्थी अभ्यास करून कोणता ऑप्शन दिला पाहिजे त्या पद्धतीने ऑप्शन फॉर्म बदलतात देखील। योग्य सिक्वेन्स द्या आणि त्यानंतर तुम्हाला जे अलॉटमेंट होणार आहे 13 नंबरचा पॉईंट, डिस्प्ले ऑफ प्रोविजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राउंड सेकंड, तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे हे तुम्हाला समजणार आहे 26 ऑगस्ट 2024ला। ती दुपारी, संध्याकाळी किंवा कधी कधी रात्रीपर्यंत सुद्धा उशिरा ते समजतं। तर दुसऱ्या राऊंडचं अलॉटमेंट कोणतं कॉलेज मिळालं आहे का मिळालेलं नाही आहे त्याची माहिती तुम्हाला 26 ऑगस्ट 2024ला समजेल। आता ऑप्शन फॉर्म भरण्याची सुविधा 20 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट आहे। 26 ऑगस्टला तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे ते समजेल।